नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जो काही रिसेंट व्हिडिओ होता त्या रिसेंट व्हिडिओमध्ये आपण लिक्विड ड्रॉपच्या शेप विषयी डिस्कस केलं. लिक्विड ड्रॉपचा जो काही शेप आहे तो शेप कशा प्रकारे फॉर्म होतो, का लिक्विड ड्रॉप वेगवेगळे शेप्स घेतात त्याविषयी आपण डिस्कस केले. त्यासाठी 2-4 केसेस जे होते त्या केसेसही आपण डिस्कस केले. आता आजचा जो काही व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये किंवा या ऑनलाईन सेशनमध्ये आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्टची व्हॅल्यू कोणकोणत्या फॅक्टर्सवरती डिपेंड आहे त्याविषयी डिस्कस करणार आहोत. पॉईंटचं नाव आहे फॅक्टर अफेक्टिंग अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. In this whole point, we are going to discuss about the factors on which angle of contact is depend. In that, first factor is nature of liquid and solid. Second factor is impurities. Third factor is the temperature. And on these three factors, angle of contact or the value of angle of contact is totally dependent. Let us discuss about the first factor. पहिल्या फॅक्टर विषयी बोलू. पहिला फॅक्टर आहे नेचर ऑफ लिक्विड आणि सॉलिड. जे काही लिक्विड आणि सॉलिड एकमेकांसोबत कॉन्टॅक्टमध्ये आहे त्या लिक्विडच्या आणि सॉलिडच्या नेचरवरती, ती लिक्विड कोणत्या टाईपचा आहे, सॉलिड कसा आहे यावरती अँगल ऑफ कॉन्टॅक्टची व्हॅल्यू डिपेंड असणार आहे. लिक्विडचं नेचर चेंज झालं, सॉलिडचं नेचर चेंज झालं, दोन्हीपैकी कोणीतरी एक जर चेंज होत असेल, दोन्हीपैकी कोणतं तरी एकाचं नेचर चेंज होत असेल तर अँगल ऑफ कॉन्टॅक्टची व्हॅल्यू ऑब्विसली चेंज होणार आहे. हा झाला फर्स्ट फॅक्टर, नेचर ऑफ लिक्विड अँड सॉलिड इन कॉन्टॅक्ट. त्यानंतर सेकंड फॅक्टर आहे इम्प्युरिटीज. जर गिव्हन लिक्विडमध्ये इम्प्युरिटीज प्रेझेंट असतील, गिव्हन लिक्विडमध्ये जर इम्प्युरिटीज प्रेझेंट असतील तर त्या इम्प्युरिटीजमुळं अँगल ऑफ कॉन्टॅक्टची व्हॅल्यू पूर्णपणे चेंज होते. ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ इम्प्युरिटीज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कॅन बी चेंज. Okay, and third one factor is a temperature. In most of the liquid, if temperature goes on increasing, then the value of angle of contact is decreased. बहुतेकदा सर्व काही लिक्विड्स मध्ये काय होतं, जर टेम्परेचर त्या लिक्विडचं वाढत असेल, if the value of temperature goes on increase, जर टेम्परेचर वाढत असेल then the value of angle of contact goes on decrease. angle of contact ची व्हॅल्यू ऑब्विसली त्या लिक्विडच्या अँगल ऑफ कॉन्टॅक्टची व्हॅल्यू डिक्रीज होणार आहे जर टेम्परेचर वाढत असेल तर. हा झाला इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. increase in temperature of liquid get decrease the value of angle of contact. आणि दिलेल्या सॉलिड लिक्विड पेअर साठी फॉर अ गिव्हन सॉलिड लिक्विड पेअर द व्हॅल्यू ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑलवेज कॉन्स्टंट बट ॲट गिव्हन टेम्परेचर. दिलेल्या टेम्परेचरला किंवा प्रेझेंट असलेल्या टेम्परेचरला पर्टिक्युलर सॉलिड लिक्विड पेअर साठी सपोज एक ग्लास घेतलाय, ग्लासमध्ये ग्लासचा ग्लास आहे, काय ग्लासचा ग्लास, त्या ग्लासमध्ये वॉटर फिलअप केलेलं आहे. तर त्या वॉटरच्या आणि ग्लासच्या बाबतीत जो काही अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असणार आहे तो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट त्या रूम टेम्परेचरला, त्या गिव्हन टेम्परेचरला ऑलवेज कॉन्स्टंट राहणार आहे. मला सांगायचं काय, फॉर गिव्हन सॉलिड लिक्विड पेअर द व्हॅल्यू ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ऑलवेज कॉन्स्टंट ॲट गिव्हन टेम्परेचर. दिलेल्या टेम्परेचरला अँगल ऑफ कॉन्टॅक्टची व्हॅल्यू ऑलवेज कॉन्स्टंट राहणार आहे. असा हा छोटासा पॉईंट होता, फॅक्टर अफेक्टिंग अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ऑन विच फॅक्टर्स अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज डिपेंड. इन दॅट फर्स्ट फॅक्टर इज द नेचर ऑफ सॉलिड अँड लिक्विड. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज डिपेंड ऑन द नेचर ऑफ सॉलिड अँड लिक्विड इन कॉन्टॅक्ट. सेकंड फॅक्टर इज impurities. The presence of impurities can affect the value of angle of contact. Due to the presence of impurities inside the liquid, the value of angle of contact can be changed, can be increased or can be decreased. आधी तर स्पेसिफिक नाहीये की इम्प्युरिटीज वाढल्यानंतर अँगल ऑफ कॉन्टॅक्टची व्हॅल्यू वाढेलच किंवा कमीच होईल. ती चेंज होऊ शकते. ओके, ती वाढूही शकते, कारण काही लिक्विडच्या बाबतीत ती व्हॅल्यू कमीही होऊ शकते. इम्प्युरिटीज वरती ते डिपेंड असणार आहे. आणि थर्ड फॅक्टर इज अ टेम्परेचर.
If temperature of liquid goes on increasing, the value of angle of contact goes on decreasing. And for given solid liquid sphere, the value of angle of contact is always remain constant, but at given temperature. If temperature changes, value of angle of contact can also be changes. Okay, if temperature increase, angle of contact get decrease, and if temperature decrease, the value of angle of contact get increase. असा हा खूप छोटासा पॉइंट फॅक्टर्स अफेक्टिंग अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आपला इथं संपलेला आहे. आपण नेक्स्ट पॉइंट स्टार्ट करतोय, फॅक्टर अफेक्टिंग सरफेस टेन्शन. आता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट वरती कोणकोणत्या फॅक्टरचा इफेक्ट होतोय त्याविषयी आपण डिस्कस करू. आता आपण बघणार आहोत फॅक्टर अफेक्टिंग सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन वरती कोणकोणत्या फॅक्टरचा इफेक्ट होतोय. फॅक्टर अफेक्टिंग सरफेस टेन्शन, ऑन विच फॅक्टर सरफेस टेन्शन इज डिपेंड. त्यापैकी 2-3 फॅक्टर्स आहेत. पहिला फॅक्टर असेल इम्प्युरिटीज. पहिला फॅक्टर आहे इम्प्युरिटीज. अगेन लिक्विड मध्ये इम्प्युरिटीज जर प्रेझेंट असतील तर त्या इम्प्युरिटीजचा सरफेस टेन्शन मध्ये काय फरक पडतोय, काय परिणाम होतोय, काय इफेक्ट होतोय त्याविषयी आपण या फर्स्ट फॅक्टर मध्ये डिस्कस करणार आहोत. त्यानंतर सेकंड फॅक्टर आहे टेम्परेचर. या दोनच फॅक्टरचा आपण विचार करणार आहोत. पहिला फॅक्टर आहे इम्प्युरिटीज, दुसरा फॅक्टर आहे टेम्परेचर. बुक मध्ये कदाचित पॉईंटचं नाव असंही असेल, इफेक्ट ऑफ इम्प्युरिटीज अँड टेम्परेचर ऑन द सरफेस टेन्शन. इफेक्ट ऑफ इम्प्युरिटीज and temperature on the surface tension. त्याच पॉइंटला मी दिले फॅक्टर अफेक्टिंग सरफेस टेन्शन, ऑन विच फॅक्टर सरफेस टेन्शन इज डिपेंड. इन दॅट फर्स्ट फॅक्टर इज impurities and second factor is the temperature. Let's start with the impurities. There are 3 types of impurities. First one is completely soluble impurities. Completely soluble impurities. Important नाही, impurities, completely soluble impurities. Second one is partly soluble. Partly soluble impurities. तर impurities पूर्ण नाही बसत नाही करता IMP लिहितोय, त्याचं मीनिंग इम्पॉर्टंट घेऊ नका. इम्प्युरिटीज आहे. इम्प्युरिटीचे 3 टाईप. कम्प्लिटली सोल्युबल इम्प्युरिटीज, सेकंड टाईप आहे पार्टली सोल्युबल इम्प्युरिटीज, आणि थर्ड टाईप आपण घेणार आहोत इनसोल्युबल इम्प्युरिटीज. What happens when completely soluble impurities are added? What happens when partially soluble impurities are added? What happens when insoluble impurities are added inside the liquid about the surface tension? लिक्विड मध्ये जर तुम्ही सोल्युबल इम्प्युरिटीज ऍड करत असाल, पार्शियली सोल्युबल पार्टली सोल्युबल इम्प्युरिटीज ऍड करत असाल, इनसोल्युबल इम्प्युरिटीज ऍड करत असाल, तर त्या इम्प्युरिटीजचा सरफेस टेन्शन वरती काय परिणाम होतोय याविषयी आपण डिस्कस करणार आहोत. आता त्यापैकी पहिला टाईप बघूया, कम्प्लिटली सोल्युबल इम्प्युरिटीज. लिक्विड मध्ये आपण ऍड करणार आहोत कम्प्लिटली सोल्युबल इम्प्युरिटीज लाईक अ सॉल्ट इन वॉटर. एका ग्लासमध्ये वॉटर घेतलं, त्या वॉटरमध्ये सॉल्ट तुम्ही डिझॉल्व केले की जे सॉल्ट वॉटरमध्ये कम्प्लिटली सोल्युबल असतं. वॉटर आणि सॉल्टचं जर तुम्ही सोल्युशन तयार केलं तर ते सोल्युशन कलरलेस तुम्ही ऑब्झर्व करणार आहात. याचा अर्थ असा होतो की ते सॉल्ट वॉटरमध्ये कम्प्लिटली सोल्युबल आहे, आणि अशा कम्प्लिटली सोल्युबल इम्प्युरिटीजमुळं त्या वॉटरचं, त्या लिक्विडचं सरफेस टेन्शन इन्क्रीज होणार. सरफेस टेन्शन इन्क्रीज होणार. When we added completely soluble impurities inside the liquid, then the surface tension of that liquid get increased. Or due to the addition of completely soluble impurities, surface tension of liquid get increased. Example आहे, if we add salt inside the water, then the surface tension of water get increased. Okay, this is the first factor on which surface tension is depend. That factor is completely soluble impurities. Actually we learn about the impurities, and in that
there are three types of impurities. In that, first type is completely soluble impurities, second type is partially soluble impurities, and third type is insoluble impurities. What happens if completely soluble impurities are added inside the liquid? What happens? Recently I tell you. What happens if completely soluble impurities are added inside the liquid, like a salt in the water? Then surface tension of that liquid water get increase. Completely soluble impurities ऍड केल्यामुळे काय होते? सरफेस टेन्शन इनक्रीज होते. आता सेकंड टाइप कडे येऊया. पार्शियली सोल्युबल इम्प्युरिटीज लाईक अ डिटर्जंट. पार्शियली सोल्युबल इम्प्युरिटीज वॉटर मध्ये डिटर्जंट ऍड करून बघा. जे काही सोल्युशन तयार होणार आहे ते सोल्युशन कलरलेस असतं. त्याला काहीतरी कलर असतो. ओके, असं व्हाईट सोल्युशन तयार होतं. याचा अर्थ डिटर्जंट वॉटर मध्ये कम्प्लिटली डिझॉल्व होत नाही. कम्प्लिटली सोल्युबल इम्प्युरिटीज त्या नाही. आणि का तुम्ही ऍड करता डिटर्जंट इनसाइड द लिक्विड और इनसाइड द वॉटर? जे काही क्लोथ्स असते ते व्यवस्थित क्लीन होण्यासाठी. विदाउट डिटर्जंट क्लोथ्स तुमचे व्यवस्थित क्लीन होत आहे नाही होत. तुम्हाला डिटर्जंटची गरज पडते. तुम्ही वॉटर मध्ये डिटर्जंट ऍड करता आणि ड्यू टू द ऍडिशन ऑफ डिटर्जंट विच इज पार्शियली सोल्युबल इम्प्युरिटी, ड्यू टू द ऍडिशन ऑफ डिटर्जंट the surface tension of water get decrease. If we add partially soluble impurities inside the liquid, then the surface tension of that liquid get decrease. Due to the addition of partially soluble impurities, surface tension of liquid get decrease. Example आहे detergent in water. If we add detergent inside the water, then the surface tension of water get decreased and that solution can be easily clean your clothes. ते सोल्युशन तुमचे जे काही कपडे असतील, क्लॉथ्स असतील, ते क्लॉथ्स व्यवस्थितपणे क्लीन करू शकतं. का करू शकतं बरं? सरफेस टेन्शन डिक्रीज झालं. आता सरफेस टेन्शन डिक्रीज झाल्यामुळे होतंय काय? जे क्लॉथ्सचे स्मॉल स्मॉल होल्स असतात, ते जे काही कापड तुम्ही क्लीन करताय, त्या कापडाचे स्मॉल स्मॉल होल्स, छोटे छोटे जे छिद्र असतात, त्या छिद्रांमध्ये हे कमी सरफेस टेन्शन असलेलं, लेस सरफेस टेन्शन असलेलं सोल्युशन इझिली एंटर करू शकतं. ओके, त्यामुळे होतंय काय की तुमचे क्लोथ्स इझिली क्लीन होतात. ऍक्च्युअल रिझन काय? सरफेस टेन्शन डिक्रीज होतं वॉटरचं. कशामुळं? डिटर्जंट ऍड केल्यामुळे. आणि क्लोथ्स चांगल्या प्रकारे क्लीन होतो. ओके, this is the effect of partially soluble impurities on the surface tension due to the addition of partial soluble impurities, partially soluble, or it can be also called as sparingly soluble impurities. Due to the addition of sparingly soluble, partially soluble impurities, surface tension of a liquid get decreased. And last one is insoluble impurities. If we add insoluble impurities inside the insoluble impurities like wooden dust, wood dust, ती जर तुम्ही वॉटर मध्ये असे प्रकारे टाकली तर ती वूडची डस्ट वॉटर मध्ये सोल्युबल होते का? नाही. इनसोल्युबल इम्प्युरिटीज आहे. त्या इनसोल्युबल इम्प्युरिटीज त्या वॉटरच्या, त्या लिक्विडच्या सरफेस वरती असतात आणि त्या सरफेस वरती इम्प्युरिटीज असल्यामुळं सरफेस टेन्शनची व्हॅल्यू डिक्रीज होते. अगेन सरफेस टेन्शन गेट डिक्रीज. काय काय शिकलोय आपण? इफेक्ट ऑफ इम्प्युरिटीज ऑन द सरफेस टेन्शन. इन दॅट फर्स्ट, if we add completely soluble impurities inside the liquid, then the surface tension of that liquid get increased. Example, if we add salt inside the water, then the surface tension of water get increased. Second one point, if we add
sparingly soluble or partially soluble impurities like a detergent inside the water, then surface tension of that liquid get decrease. Third one point, if we add insoluble impurities or due to the presence of insoluble impurities inside the liquid, the surface tension of liquid get decrease. ओके, कळलंय काय काय होतंय? कम्प्लीटली सोल्युबल इम्प्युरिटीज असतील तर सरफेस टेन्शन इन्क्रीज होणार आहे. पार्शियली सोल्युबल इम्प्युरिटीज असतील तर सरफेस टेन्शन डिक्रीज होणार आहे. आणि इनसोल्युबल इम्प्युरिटीज असतील तरीही सरफेस टेन्शन त्या पर्टिक्युलर लिक्विडचं डिक्रीजच होणार. दिस इज द इफेक्ट ऑफ इम्प्युरिटीज ऑन द सरफेस टेन्शन. पहिला फॅक्टर आपण संपवलाय, इम्प्युरिटीज. इम्प्युरिटीजचा सरफेस टेन्शन मध्ये काय इफेक्ट होतोय ते आपण बघितलं. इम्प्युरिटीजला 3 पार्ट मध्ये डिवाइड केलं. पहिला पार्ट कम्प्लिटली सोल्युबल इम्प्युरिटीज, सेकंड पार्ट पार्शियली सोल्युबल इम्प्युरिटीज, थर्ड पार्ट इनसोल्युबल इम्प्युरिटीज. ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ कम्प्लिटली सोल्युबल इम्प्युरिटीज, सरफेस टेन्शन गेट डिक्रीज. ड्यू टू द ऍडिशन ऑफ partially soluble impurities, surface tension get decrease, and due to the addition of insoluble impurities or due to the presence of insoluble impurities, surface tension of liquid also decrease. ओके, समजलंय? आता आपण टेम्परेचरचा इफेक्ट बघणार आहोत. टेम्परेचरचा लिक्विडच्या सरफेस टेन्शन वरती काय इफेक्ट होतो. अगेन क्लोथ्स तुम्ही क्लीन करताय, काही काही केस मध्ये कधी कधी काय होतंय, तुम्ही हॉट वॉटरचा यूज करता, गरम पाण्याचा यूज करता. डिटर्जंट ऍड केल्यामुळे काय होत होतं तुम्हाला माहित आहे. वॉटरचं सरफेस टेन्शन डिक्रीज होत होतं आणि तुमचे क्लोथ्स इझिली क्लीन होत होते. आता डिटर्जंट ऍड करण्याऐवजी तुम्ही काय करताय, वॉटरचं टेम्परेचर वाढवताय, हॉट वॉटर यूज करताय फॉर क्लिनिंग पर्पज. If we use hot water for cleaning purpose, then that clothes can be clean easily. Clothes तुमचे easily clean होऊ शकतात जर hot waterचा यूज केला तर. मग याच्या मागचं रिझन काय आहे? If temperature of liquid get increased, then the surface tension of that liquid goes on decreasing. जर तुम्ही टेम्परेचर वाढवलं, लिक्विडचं टेम्परेचर जर वाढवलं तर त्या लिक्विडच्या सरफेस टेन्शन मध्ये काय इफेक्ट होतोय, सरफेस टेन्शन डिक्रीज होतोय. इफ टेम्परेचर इन्क्रीज, सरफेस टेन्शन डिक्रीज. टेम्परेचर जर वाढलं तर सरफेस टेन्शन डिक्रीज होतं. मोस्ट ऑफ द लिक्विडच्या केसमध्ये काय होतंय, टेम्परेचर वाढत असताना सरफेस टेन्शन डिक्रीज होत चालतं. बट काही अपवाद आहेत. पहिला आहे मॉल्टन कॉपर अँड मॉल्टन कॅडमियम. मॉल्टन कॉपर अँड मॉल्टन कॅडमियम या 2 केसेसमध्ये टेम्परेचर जर वाढलं तर सरफेस टेन्शन पण वाढणार. But in most of the liquid, there is decrease in surface tension due to the increase in temperature. टेम्परेचर जर वाढलं तर सरफेस टेन्शन डिक्रीज होणार आहे मोस्ट ऑफ द लिक्विड मध्ये. बट 2 केसेस आहेत, एक मॉल्टन कॅडमियम आणि एक मॉल्टन कॉपर. या दोघांच्या बाबतीत काय होतंय, टेम्परेचर जर वाढत असेल तर सरफेस टेन्शन पण वाढणारच आहे. ओके, कळलंय? This is the effect of temperature on the surface tension. Due to the increase in temperature, surface tension of the liquid get increase. But in case of molten copper and molten cadmium, if temperature increase, surface tension also increase. But most of the liquid मध्ये temperature increase, surface tension decrease. आता जर temperature increase करत गेलो आपण, सपोज तुम्ही temperature increase करत चाललाय, टेम्परेचर वाढवत चाललाय, तर सरफेस टेन्शनची व्हॅल्यू डिक्रीज होत चालणार आहे. आणि एका पर्टिक्युलर टेम्परेचरला जर त्या लिक्विडच्या सरफेस टेन्शनची व्हॅल्यू 0 होत असेल तर त्या पर्टिक्युलर टेम्परेचरला तुम्ही म्हणणार आहात क्रिटिकल टेम्परेचर. क्रिटिकल टेम्परेचर, वन ऑफ द इम्पॉर्टंट डेफिनेशन रिलेटेड टू द सरफेस टेन्शन.
What is that critical temperature? The temperature at which surface tension of a liquid becomes zero. असं टेम्परेचर की ज्या टेम्परेचरला लिक्विडचं सरफेस टेन्शन झिरो होतंय त्या टेम्परेचरला आपण म्हणणार आहोत क्रिटिकल टेम्परेचर. द टेम्परेचर ॲट विच व्हॅल्यू ऑफ सरफेस टेन्शन ऑफ अ लिक्विड इज झिरो. असं टेम्परेचर की ज्या टेम्परेचरला सरफेस टेन्शनची व्हॅल्यू झिरो होणार आहे त्या टेम्परेचरला आपण म्हणणार आहोत क्रिटिकल टेम्परेचर. ओके, काय काय शिकलोय आपण? व्हॉट वी लर्न इन दिस होल व्हिडिओ? फर्स्टली वी डिस्कस about the factors on which angle of contact is depend. The value of angle of contact is depend on which factor? In that first factor is nature of a solid and liquid in contact. लिक्विड आणि सॉलिडच्या नेचरवरती अँगल ऑफ कॉन्टॅक्टची व्हॅल्यू डिपेंड असणार. नेक्स्ट फॅक्टर बघितला इम्प्युरिटीज. इम्प्युरिटीज मुळे अँगल ऑफ कॉन्टॅक्टची व्हॅल्यू चेंज होऊ शकते. त्यानंतर बघितलं टेम्परेचर. टेम्परेचर जर वाढलं तर अँगल ऑफ कॉन्टॅक्टची व्हॅल्यू ऑब्विसली डिक्रीज होणार. आणि फॉर गिव्हन सॉलिड लिक्विड पेअर दिलेल्या लिक्विड आणि सॉलिडसाठी एका पर्टिक्युलर टेम्परेचरला अँगल ऑफ कॉन्टॅक्टची व्हॅल्यू ऑलवेज कॉन्स्टंट राहणार. बट त्या पर्टिक्युलर टेम्परेचरलाच टेम्परेचर चेंज झालं अँगल ऑफ कॉन्टॅक्टची व्हॅल्यू चेंज होणार. टेम्परेचर इन्क्रीज झालं अँगल ऑफ कॉन्टॅक्टची व्हॅल्यू डिक्रीज होणार. दिस आर द फॅक्टर ऑन विच व्हॅल्यू ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज डिपेंड. आफ्टर दॅट वी डिस्कस अबाउट द नेक्स्ट पॉइंट, factor affecting surface tension or effect of temperature and impurities on the surface tension. There are three types of impurities. First one is completely soluble impurities. Due to the presence of completely soluble impurities, surface tension of liquid get increased. Example of salt in water. If you add salt inside the water, then the surface tension of water get increased. Okay. After that, partly soluble, sparingly soluble, partially soluble impurities. Due to the presence of partly soluble, sparingly soluble, partially soluble impurities, surface tension get decreased. Example is if we add detergent inside the water, then the surface tension of water get decreased. Because of that, we use detergent inside the water to cleaning the clothes. Okay. Third one, insoluble impurities, completely insoluble impurity. Due to the presence of completely insoluble impurities, surface tension can also be डिक्रीज. काय होतं इन्सोल्युबल इम्प्युरिटीज जर प्रेझेंट असतील तर सरफेस टेन्शन डिक्रीज होतं. नेक्स्ट वी डिस्कस अबाउट द टेम्परेचर. व्हॉट इज द इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन द सरफेस टेन्शन? इन मोस्ट ऑफ द लिक्विड ड्यू टू द increase in temperature, surface tension goes on decreasing. But in case of molten cadmium and molten copper, what happened? In case of molten cadmium and molten copper, surface tension increase due to the increase in temperature. And lastly, we discuss important definition, which is the critical temperature. The temperature at which the value of surface tension becomes zero is called critical temperature. असं टेम्परेचर की ज्या टेम्परेचरला सरफेस टेन्शनची व्हॅल्यू झिरो होते त्या टेम्परेचरला आपण म्हणतोय त्या पर्टिक्युलर लिक्विडचं क्रिटिकल टेम्परेचर. लिक्विड चेंज झालं, क्रिटिकल टेम्परेचरची व्हॅल्यू चेंज होणार. प्रत्येक लिक्विडसाठी क्रिटिकल टेम्परेचर वेगवेगळं असणार. बट एका पर्टिक्युलर लिक्विडसाठी असं टेम्परेचर की ज्या टेम्परेचरला त्या लिक्विडच्या सरफेस टेन्शनची व्हॅल्यू झिरो होते त्या टेम्परेचरला आपण म्हणणार आहोत क्रिटिकल टेम्परेचर. ओके, समजलंय सर? ओके, आता जो काही नेक्स्ट व्हिडिओ आहे त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रेशर विषयी डिस्कस करणार आहोत. जर सरफेस कॉन्केव्ह असेल, कॉन्व्हेक्स असेल, प्लेन असेल तर त्या सरफेसच्या अपर साइडला आणि सरफेसच्या लोअर साइडला, इनसाइड द लिक्विड आणि आउटसाइड द लिक्विड प्रेशरचा डिफरन्स किती असेल, कुठं प्रेशर जास्त असेल, कुठं प्रेशर कमी असेल, त्या प्रेशर विषयी आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये डिस्कस करणार आहोत. ॲज वेल ॲज सोप बबल और लिक्विड ड्रॉप, लिक्विड बबल और लिक्विड ड्रॉप, ह्या लिक्विड बबल आणि ड्रॉप मधल्या एक्सेस प्रेशर विषयी आपण डिस्कस करणार आहोत. बट
नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.